नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ज्यांनी आपल्या कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये अशांशी हितगुज साधतो, संवाद साधतो आणि त्यांच्या संपूर्ण संघर्षमय प्रवासाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर आज अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खंबाळे औंध या अगदी छोट्याशा गावातून येऊन राजकारणात, समाजकारणात, सहकारात, व्यवसायात ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेले जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले, पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले, ह्या गावचे चेअरमन, सरपंच अशी विविध पदे भूषवलेली आणि आपल्या ह्या पदांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं देखील केली. तर मी जास्त त्यांची ओळख करून देत नाही, कारण आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या ह्या सगळ्या कार्याचा आपण लेखाजोखा आपण घेणार आहोत. तर सन्मान्य महादेव बाळकू भोसले आणि ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांना मधु नाना ह्या नावाने ते सर्व परिचित आहेत आणि सर्व लोक त्यांना ह्याच नावाने संबोधतात. तर नाना, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. आम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा सगळा जो जीवन प्रवास आहे तो आम्हाला ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. तर आम्ही देखील आशा करतो की तुम्ही देखील ते मनमोकळेपणाने व्यक्त व्हाल. मला सांगा नाना, की तुम्ही एवढं सगळं स्थित्यंतर पाहिली राजकारणातली, समाजकारणातली, तर तुमचं नेमकं प्रवेश राजकारणात कसा झाला किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? इथं मूळ माझा जन्म 50 किंवा 52चा असेल. शाळेत 1/52 जन्मतारीख आहे. काही मंडळी जन्मतारखा असं काय? हां. आणि आई वडील सगळं अशिक्षित. आणि आमच्या आई वडिलांना 3 मुलं, 2 मुली आणि मी. आणि परिस्थिती अत्यंत गरिबीची, अंगठे बहादूर सगळे, घम भनत न येणारी ही कुटुंब सगळं. अशा कुटुंबात जन्म होत असताना शाळा शिकण्याचं काम फक्त मलाच त्याचा योग आला. 2री 3री शाळा शिकत असताना अत्यंत हुशार असा एक विद्यार्थी मी होतो, परंतु परिस्थितीमुळं आणि कौटुंबिक अडचणीमुळं काय शिकता आलं नाही. 64 साली वडील वारले, आई वारली आणि पुन्हा बऱ्यापैकी दोन्ही बहिणी थोरल्या असल्यामुळं त्यांची लग्न झाली. मी इथं एकलाच ह्या गावामध्ये. कुठंही गावामध्ये आधार नसताना, कुठं काय संबंध नसताना बऱ्यापैकी चुलत भावांच्यात 1 वर्षभर इटवादादांच्यात गुराकडे काढली, 5-6 महिना आमच्या शाळेगावच्या बहिणीकडे काढली, 1 वर्षभराचा काळ कुर्लीला काढला, दूधवाल्या आप्पांच्याकडे 4-5 वर्षाचा काळ काढला. असं बऱ्यापैकी आपल्या आयुष्यातली आणि जीवनातली 7-8 वर्ष अशी बऱ्यापैकी काम करणे, बऱ्यापैकी पोटाला आणि कापडाला घेणे असा काळ 7-8 वर्षाचा गेला. राजकारणात प्रवेश गेल्यानंतर 69 साली लग्न झालं. 69 साली लग्न झाल्यानंतर लग्नानंतर भाग्यवान म्हणूया किंवा पायगुण म्हणूया किंवा बऱ्यापैकी मदत करणारे किंवा परमेश्वरानं एखादी जोडी घडवून आणलेली असेल असं म्हणूया. बऱ्यापैकी लग्न झाल्यानंतर लग्न 26/4/1969 झाल्यापासून बऱ्यापैकी हळूहळू रुटीनला लागलं. घरी गेल्यानंतर घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं हातराय नाही, पांघराय नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था, साठवण म्हणून काय नाही. एखाद्याची घागर मागून आणली आणि पाणी आडावरनं जर आणलं तर ठेवायला रांजण नाही. एखाद्याचं लाटणं पळपूट आणलं तर ती परत मागायला तर पुन्हा करायला काय नाही. अशी प्रतिकूल परिस्थिती. गाव बऱ्यापैकी फिरलं तर 1 रुपया कोण द्यायचा नाही, पाहुणं कोणच घरी यायचं नाही. अशी परिस्थितीमध्ये दिवस आम्ही ह्या 2 मंडळींनी काढत असताना बऱ्यापैकी 71 साली एक मुलगी झाली माझी, 72ला नंतर एक मुलगी झाली, 3/5/76ला विजय, आता तुमची जी ओळख आणि परिचय आहे तो मुलगा झाला. अशा एकंदर 5 मुली आणि 2 मुलं मला झाली. ती होत असताना 69 साली पतंगराव कदमांनी दूध संघ एक कडेगावला काढला. त्या दूध संघात बऱ्यापैकी एक धानदेटकं पोरगाय म्हणून तिथं सर्व्हिसला घेतलं, कॅन उचलणारं आणि बर्फ फोडणारं. बऱ्यापैकी तिथं 5-7 वर्ष काम केलं. बऱ्यापैकी दूध संघाच्या माध्यमातून परिस्थिती सुधारली आणि व्यसन काही नाही.
बऱ्यापैकी परिस्थितीची जाणीव होत असताना, पाहुणं कोण घरी येत नसताना, गावात कोण विचारित नसताना, इथं आमच्या एक कुळस्वामीचं देव आहे, महादेवाचं देवळ. तिथे एक साधारणतः 9-10 वाजता गेलो. 64-65च्या दरम्यान परमेश्वरा रात्रंदिवस काम करन, 24 तासातला एकही दिवस व्यर्थ घालवणार नाही आणि बऱ्यापैकी कष्टाला सामोरे जाईन, पण मला कुठंतरी माणसात आणलं पाहिजे. 3-5-76ला ज्या वेळेला विजेचं बारसं गाठलं, पुन्हा मुलगा झाला, मुली झाल्या, बऱ्यापैकी परिस्थिती सुधारल्या. ह्या सुधारत असताना पुन्हा 78 साली ज्या आमच्या चुलत भावांच्यात होतो शंकरप्पा म्हणून, त्यांना राजकीय एक वारसा होता. ते सरपंच वगैरे होते, सोसायटीचे चेअरमन वगैरे होते आणि पण बऱ्यापैकी ह्या क्षेत्रातला नाद लहानपणापासूनच लागला आणि 78 साली ग्रामपंचायतीला उभा राहिलो. बऱ्यापैकी कैची झाली, बऱ्यापैकी विरोध झाला, तरीसुद्धा बऱ्यापैकी मतदारांनी कौल दिला, निवडून आलो 78ला. आणि जो क्षण लागला की समाज ही संपत्ती आणि समाजाची बांधिलकी हे आपण आयुष्यभर जपायची आणि संसार करीत करीत निर्व्यसनी बनायचं आणि राजकारण करायचं आणि बरोबर शेती करीत राहायचं, ही मनोगत स्वतःनं खूनगाठ बांधून तयार केली. 78ला झाल्यानंतर पुन्हा 85 साली पुन्हा उभं राहिलो. पुन्हा स्वतःच एक प्रमुख म्हणून त्या पॅनेलचं सगळ्या पॅनेलमध्ये माणसं उभी केली, विचाराची माणसं उभी केली ग्रामपंचायतीला. आणि 85 साली मी सरपंच झालो. सगळ्यांनी एकमतानं मला मेंबरनी सरपंच केलं आणि 85पासून 95पर्यंत मी सरपंच राहिलो. आणि 95 नंतर आरक्षण आल्यानंतर पुन्हा आरक्षण आल्यानंतर जरी ग्रामपंचायतीचं मी मेंबर असलो तर आरक्षणवाली मला बिनविचारता पगार किंवा माझ्या नेतृत्वाखाली सगळं आधिपत्याखाली असल्यामुळे सगळे ग्रामपंचायतीचा कारभार मी स्वतःच पाहत होतो. हे करत असताना पुन्हा 92ला पंचायत समितीला तिकीट दिली काँग्रेस पक्षाची, पतंगराव कदमानी आणि मोहनराव कदमानी. त्यावेळेला डांगे बापू तिकडून उभे राहिले होते. बऱ्यापैकी सन्मान सगळ्या गावात असल्यामुळं मला वाटतं एक 1100-1200 मतानं त्यावेळेला मी निवडून आलो. आणि पुन्हा 92ला सोनेरा कारखाना झाला, त्यावेळेला संस्थापक त्या कारखान्याचा संचालक म्हणून गेले 15 वर्ष काम केलं. मग 92 साली पंचायत समितीचा मेंबर, गावात सोसायटीचा चेअरमन आणि गावातला सरपंच बिनविरोध 92ला मला केलं गावाने. पूर्ण गाव एकत्रित आलं आणि सगळ्या पूर्ण एकत्रित गावाने येऊन मला 92 साली सरपंच केलं. मग पंचायत मेंबर, गावातला सरपंच आणि सरपंच असताना सोसायटीचं चेअरमनसुद्धा बिनविरोध केलं. आणि मग कारखान्याचं संचालक आणि सोसायटीचं चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच आणि पंचायत समितीचं सभासद अशी 4-5 हे पदं एकत्रित आली. पुन्हा 94 साली शिवाजीराव नाईकांनी ज्यावेळेला थोडंसं एक वेगळा मार्ग स्वीकारला आणि ते आमदार झाले, त्यावेळेला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष आमदार झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली. खानापूर पंचायत समितीचे मोहनराव कदम सभापती होते, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. मंगरूळचे रामराव दादा उपसभापती होते, ते सभापती झाले. आणि मी पंचायत समिती मेंबर होतो, ते उपसभापती झालो. आणि गावात सरपंच होतो, ते पद सभापती झाल्यानंतर आपोआप पदसुद्धा रिक्त होतं. ते उपसरपंच होता, त्यांच्याकडे सरपंच पद गेलं. असा काल राजकारणात 25 वर्ष ग्रामपंचायतीत जात असताना फक्त एक ध्येय ठेवलं होतं की सर्वसामान्य दीनदुबळ्याला मदत करणं, गरिबाच्या नड्या अडचणीला उभं राहणं. मला आठवतं आहे, इथं माझ्या गावात दीनदुबळे आणि गरीब माणसं ज्या कुटुंबातली पूर्वी मयत झाली, त्या मयत माणसांचं सगळं काय करण्याचं काम सगळं स्वतः केलं. जळण असेल, इतर काय असेल, पण त्याला कधी म्हटलं नाही की बाबा ही मी सर्वशी केले. अरे काहीच तू काहीच त्याचा विचार करणं झालाय, ते कधी डोक्यात गेलं नाही. त्यावेळेला मी भाग्यवान समजतो, माझ्या पदरी असं येते. काय नाही, आपण सुखादुखात नाही आपल्याला त्या कुटुंबातलं जावं, त्या भागात हे आपल्या पदरी येणार नाही, हे मानून काम करीत आलो. ही जी सगळी तुम्हाला म्हणजे एवढ्या सुरुवातीला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी विपरीत किंवा बिकट परिस्थितीतली होती आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला एवढी महत्त्वाची पदं त्या काळामध्ये तत्कालीन काळात तुम्हाला भेटत गेली, तर ह्याचं श्रेय तुम्ही कशाला द्याल? याचं श्रेय मूळ
परिस्थिती सुधारायला कारण एक की 80 साली मी 13 एकर द्राक्ष बाग लावली. बर तिथे एक विहीर पाडली. विहीर पाडल्यानंतर 80 साली ज्यावेळेला द्राक्ष बाग लावली 13 एकर, ते 80 ते 95 बर बऱ्यापैकी पैसे मिळत गेलं. आणि त्यावेळेला बऱ्यापैकी इथं शेतीची पण आवड हा पूर्वीपासूनच. पूर्वीपासून आजही 1-2 टन मी ऊस काढतो. बर हा. आणि आजही मंडळी असेल, मी असेल, मुलगा असेल, कोणी असेल, सगळी ग्रॅज्युएट आहे ती मी सोडलं तर. पण हे कधी कोण लाजत नाही, दबकत नाही. पाणी पाणी, ऊसाची पाचच पाटं, वैरण शान शान, धार धार, सगळ्या गोष्टी करण्याचं ही मंडळी माझ्याबरोबर कायम स्वरूपाची बऱ्यापैकी राहिली. कधी कापडं कसली घेतली ती कधी विचारलं नाही. कुटुंबाची साथ हां, भक्कमपणे- कुटुंबाची बऱ्यापैकी साथ मिळाली. पोरंही बऱ्यापैकी साथीला भेटली. पोरंही आज माझी, त्यांना मुलं बाळं झाले, ती सगळं काय झालं आहे, पण व्यसनी नाहीत, निर्व्यसनी आहेत, कुठल्या उच्चापतीत नाहीत, कुणाच्या हेवे दाव्यात नाहीत. बऱ्यापैकी त्यांच्याकडे सुद्धा शरीर संपत्ती आहे. कधी कधी कोण बोललं तर त्याच्या कधी येडवाकडे त्याला बोलणं नाही, किंवा त्याच्या अंगावर जाणं नाही, किंवा आरवाचाक बोलणे नाही, किंवा शिवीगाळसुद्धा वेळप्रसंगी करणे नाही. बाबा तू मोठा साहेब आहेस. तुमच्या आयुष्यात नाना पुढे एक महत्वाचा टप्पा आला की 2002 सालची जी जिल्हा परिषदेची निवडणूक होती, त्यावेळेला म्हणजे एवढ्या छोट्या गावातून येऊन म्हणजे आपल्या संपूर्ण त्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात ते अपवादात्मक असे 1-2 गाव होती की एवढ्या लहान गावातले जिल्हा परिषद सदस्य झाले, तर त्यात तुम्ही झाला होता. तर ती निवडणुकीचं नेमकं काय तुम्ही वर्णन कराल? ते वर्णन जर करत असताना मोहन शेठ पूर्वी म्हणण्यापेक्षा आज अखेर गेले सातत्यानं 40 वर्षे तो राजकारणात मनुष्य सक्रिय आहे. अत्यंत हुशार आणि विद्वान मनुष्य आहे. कुणाला काय करावं त्या माणसाकडून शिकावं, कुणाला निवडावं, कुणाला उभं करावं, कुणाला कुठं काय सांगावं, कुणाला काय सांगितल्यानंतर तिथं काय घड, ही त्या माणसाकडून शिकावं. ते राजकारणात आमच्या जुन्यांचं मूळ गुरु साहेबसुद्धा राजकारणात इतकं काय फार हे होतं असं काय नाही. आम्ही जसं तयार केलं आहे तसं मोहनराव कदमांनी पतंगराव कदमाला तयार केलेलं आहे. आणि इतकं मोठं करीत असताना, अगदी मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये जात असताना सुद्धा एक भाव हाच मोठा, मी हाय असं जरी राहिलो, जिल्हा परिषदेचा मेंबर जरी राहिलो, तर ह्या भावना ठेवून तो मनुष्य आज तागायत वागत आला. कर्मधर्म संघानं आता आमदार झाले, साहेबांनी आमदार केले, साहेबांच्या देखत आमदार झाले, साहेबांना त्याचं श्रेय मोठं झालं, आनंद मोठा झाला, आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला आनंद मोठा झाला. म्हणजे सगळी ज्या वेळेला आम्ही बसलो एकत्रित, त्यावेळेला निर्णय झाला कुठल्या गटात कोण उभं करायचं. प्रमुख माणसं सगळी, मग याचा अर्थ बऱ्यापैकी सगळे कार्यकर्ते नव्ह, जी गोपनीयता बाळगणारी, निष्ठेची असणारी, श्रद्धा ठेवून हे करणारी, सांगितले तर न मोडणारी, अशी माणसं एकत्रित करण्याचं काम मोहनराव कदमांनी ज्यावेळेला केलं, त्यावेळेला निर्णय झाला एका मिटिंगमध्ये की वा जे ह्या सगळा निर्णय होत असताना, कडेगाव गटावर निर्णय येत असताना बऱ्यापैकी जुन्या मंडळींना विचारलं. भीमराव मोहित्यांना विचारलं असेल, गुलाम पाटलांना विचारलं असेल, मोहन करांडेला विचारलं असेल, मदनी वकिलांना विचारलं असेल, सगळ्या बऱ्यापैकी ए.के. शिंदेना विचारलं असेल, मधु शेटला विचारलं असेल, जुन्या माणसानं सगळ्या विचारून घेतलं. कोण उभं राहायला मागणं झालं. त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निर्मिती झाल्यापासून कडेपूरच्या गटात एकही सीट कधी पंचायत समितीची बी आली नाही आणि जी जिल्हा परिषदची बी आली नाही. कशासाठी जा, म्हणजे ते जे ते नाही म्हणायला लागल्यानंतर पुन्हा मोहनराव कदमांनी सांगितलं, मधू तू उभं राहायचं. मग त्यांचा शब्द हा अंतिम, कधी बदल नाही करायचा. आम्ही मग कुठे उडी टाक म्हटलं तरी तिथं उडी टाकायची, असा निर्णय असायचा. ठीक आहे, काय सुरकुतीसुद्धा चेहऱ्यावर पडून दिली नाही. काय आपण फार लहान आहे, उभं ती करतेत, पराजय झाला त्यांचा, विजय झाला त्यांचा. आपण नामात्र उमेदवार आहे. आपण काय उमेदवार म्हणजे मग निर्णय घेतले, सांगितलं, नाव घेतल्यानंतर ठीक आहे म्हटलं. मग ज्या वेळेला निर्णय घेत असताना परिस्थिती जिल्ह्याच्या गट जे 61 असताना बऱ्यापैकी इतरांचं गट 27, 28, 30 हजाराचं, कर्मधर्म संघान हाच 35,000 मतदारसंघाचा गट झाला, 5,000 जास्त. त्यात कडेपूरचा समावेश असताना बऱ्यापैकी ही राजकारणाची वलय म्हणूया, राजकारणाचा अड्डा म्हणूया, किंवा राजकारण बऱ्यापैकी चालतं, घडतं, मोडतं ते गाव कडेपूर ह्या जिल्हा परिषदेच्या गटात असल्यामुळं तिथं बऱ्यापैकी पतंगराव कदमाच्या उमेदवाराला म्हणूया, किंवा पार्टीला म्हणूया, किंवा पक्षाला म्हणूया, फार 1-2-250 मतं पडतात. एक 5-5.5 हजाराचं जी कडेपूरचं लीड असतं ती कुठेही तुटत नाही. त्यामुळं तिथं कुठलाही उमेदवार येऊ शकत नाही. ही परंपरा एक मधी सोडला मधुनाना 2002 ते 2007
तर कधीही कडेपूरच्या गटात आज तागायत तिथला मनुष्य आला कसा नाही विजय मिळवला आणि येणार नाही. तिची परिस्थिती अशी की शंकरप्पा आमचे जे चुलत भाऊ होते, त्यांचे वडील आणि माझे वडील सख्खे भाऊ, त्यांचा दुधाचा धंदा होता. ज्यावेळेला आमचे आई वडील वगैरे सगळे मावळल्यानंतर त्या खाण्यापिण्या लेणे लेसण्यासाठी त्यांच्या वास्तव्य केलं. त्या वास्तव्याचं काम मला काय देत होती तर दूध गोळा करणं. मग स्वभाव लहानपणापासून बऱ्यापैकी समाजसेवा करणं, समाजाशी बऱ्यापैकी बोलणं आणि दुधाचा धंदा हा बायका पोराशी संबंधित धंदा. पण गेले 3-4 वर्षे शिवाजीनगर रेणुशवाडी व्यापूरला काढीत असताना सगळ्याची संबंध अत्यंत चांगले, चुली पातूर, घरा पातूर, टोपल्या पातूर. अगदी बुत्ती आली तर एखादी म्हातारी मधु दुधाला येणार आहे आणि त्याला द्यावावी असे निष्ठा आणि श्रद्धा ठेवून असणारी काय वयोवृद्ध माणसं, ती सुद्धा माणसं बऱ्यापैकी राजकारणात जरी होती, त्यांचे घरगुती असणारी, वाड्यातली, वार्डावर पुढारी, गावातला पुढारी जरी त्यांचा विरोध पार्टीला जरी असला तरी त्यांना सरळ सांगत होते की काही जरी झालं तर आम्हाला चष्मा लागतोय, दिसत नाही, तोंडात दात नाहीत, आम्ही तुमचंच आहोत, पण ह्या वेळेला आम्ही दूधवाल्या पोराला मतदान करणार आहे. एवढ्या वेळेला तुम्ही काय पक्ष पार्टी वगैरे काय सांगायचं नाही. एक दुधाच्या धंद्यात बऱ्यापैकी वागलो, बऱ्यापैकी राहिलो, बऱ्यापैकी संबंध ठेवलं म्हणून त्या माणसाने एक उतराई म्हणून, एक दूधवाला पोरगं म्हणून पार्टी बिर्टीचा न विचार करता, मला आठवतं आहे व्यापूरमधलं एक 2600-2700 मतदान असेल, एक 200-250 मतं फक्त बाहेर गेली ती. कोणालाही आज तागायत व्यापूर, शिवाजीनगर, रेणुशवाडी ही प्रत्येक घरगुती संबंध. एक काळ असा होता की शिवाजीनगर, रेणुशवाडी, व्यापूरचा मनुष्य जर उभा केला त्या गावातला प्रमुख तर त्याला माझी इतकी माहिती नाही सांगता येणार. ते घर कोणाचं, दार कोणाचं, मसरं कुठं, गोटा कुठं, दूध कोण, धार कोण, त्याचं सर्व्हिसला कोण, मुलगी कुठं दिली, नातू कोण, नातू काय करतो, दररोज त्याच्या दारात आम्ही आहे ना. एक दूध आणा करी हळी असणार आमची. आजही तिथं जागृत हळी आहे. त्या हळीला जागृत राहणारी माणसं, काय म्हातारी माणसं पृथ्वीराज बाबांना सुद्धा सांगितलं, आमदार बाबांना, बाबा आम्ही तुमचंच आहोत, तुमचंच राहणार आहे, तुमच्याच ऐकण्यात आम्ही वागणार आहे, पण एवढ्या वेळेला आम्ही दूधवाल्या पोराला मत देणार आहे, कृपया तुम्ही आम्हाला काही सांगू नका. आणि पुन्हा ही झाली इकडली. माझं गाव बऱ्यापैकी झालं. एक आपल्या गावातला एक उभा राहतोय, बऱ्यापैकी गावाशी संबंध ठेवलेला मनुष्य, बऱ्यापैकी राजकारणात संबंध असणारा, अडचणीला उभा राहणारा, अनेक स्वाभिमान असतो, साहजिक आहे. गावातला उमेदवार उभा म्हणल्यानं गावानेही बऱ्यापैकी मतदान दिलं. आणि नेरली, आपशिंग, कोथोड आणि खंबाळ या खोऱ्यानं एक निर्णय असा घेतला की माझ्या इकडं उभा राहत असताना शिदू सरताप एक तडसरचा उभा राहिला इकडं, तिकडं सुनंदा निर्मळ उभं राहिली इकडल्या 6 गावात. जिल्हा परिषदला पंचायत समितीचा 2 मेंबर असते, ती सुनंदा निर्मळ इकडल्या गटात राहिली, शिदू सरपाय ते तिकडल्या गटात राहिला आणि अरविंद लोंढे तिकडला उभा राहिला. ही उभं राहत असताना जिल्हा परिषदला बंडूभाई उभे राहिले कडेपूरचे. आणि उभे राहत असताना ही कडेपूरची कधीही एकत्रित आली नाही ती. जसं आता मी म्हटलं की खांबाळ्यातली माणसं गावातला एक उमेदवार म्हणून काय थोडीफार माणसं जी दळमळीत असते ती फिक्स होऊन मतदान करण्याचा किंवा माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, तसं कडेपूरनं घेणं साहजिक आहे. मग भाऊसाहेब असेल, लालासाहेब असेल, पृथ्वीराज बाबा असेल, संग्राम भाऊ आमचे असतील, हे सगळी मंडळींनी एकत्रित घेऊन बंडूभाईच्या दृष्टीनं येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. आम्ही तो प्रयत्न करत असताना ह्या 4 गावानं अत्यंत भूमिका फार जबरदस्त अशी घेतली की आपल्या भागातलं या 4 गावातलं कोण आहे, पक्षपेक्ष काय बघायचाच नाही. मग 4 गावात आपलं जवळचं कोण आहे, खंबाळ्याचा मधुनाना जिल्हा परिषदेचा मेंबर आहे काँग्रेसचा, आणि राष्ट्रवादीचं कोण आहे तर आपला ह्यो असणारा अरविंद लोंढे. मग अरविंद लोंढेला बी एक मत देऊया आपण, मधुनानाला बी एक मत देऊया, शिदू सरताप याला वगळूया. म्हणजे आम्ही उमेदवारांनी काही भूमिका घेतलेली नाही किंवा उमेदवारांनी त्यांना परिवर्तन केलं नाही किंवा उमेदवारांनी म्हटलं नाही. म्हणलं तर ती गद्दारी ठरू शकते, स्वार्थी ठरू शकतं. एक आपल्या प्रतिनिधीला आपण एक वेगळा हे करून आपण पाडण्याचा प्रयत्न करतो असं होऊन बसेल. आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम केलं. पण ह्या मतदारांनी किंवा भागातल्या ज्या माणसांनी, कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी हा निर्णय घेतल्यामुळं तिथंही जिल्हा परिषद सीट निवडून आली. हां, ही निवडून येत असताना पुन्हा 2002ला ज्यावेळेला मी जिल्हा परिषदला गेलो त्याला बऱ्यापैकी आरक्षण पडलं स्थिर राखीव.
मी जिल्हा परिषदला गेलो, इथली जागा रिक्त झाली. मग सगळ्या गावाने, माझ्या पार्टीने, प्रमुख माणसाने, काय मतदारामध्ये काय प्रमुख असणाऱ्या माणसाने, काही नाही स्त्री राखीव आल्यानंतर म्हणले नानीलाच उभी करायची. मग नानीला उभी करीत असताना तिला सरपंच 2000 ते 2007 केले. 2002 ते 2007 सालापर्यंत तिला सरपंच केले. सरपंच करीत असताना पुन्हा मला वाटतं 3 किंवा 4 साली सोसायटीचं इलेक्शन लागलं, त्यावेळेलाही तिला बिनविरोध चेअरमन केली. मग सरपंच आणि चेअरमन 2002 ते 2007 आमच्या मंडळीने कार्यवाह पाहिला. ही पाहत असताना पुन्हा योगायोगानं आरक्षण बदललं आणि आरक्षण आलं ओपन आरक्षण आल्यानंतर ह्यांची 5 वर्षाचा कालावधी संपला आणि ओपन आल्यानंतर चिरंजीवला पुन्हा कार्यकर्त्यांनी उभं केलं आणि पुन्हा तिला निवडून दिलं 7 ते 12 साली. परत आता देखील सरपंच तुमच्याच सांगतो की 7 ते 12 साली पुन्हा त्यांना निवडून दिलं. 7 ते 12 साली त्यानं कारभार केला. तिची परिस्थिती ग्रामपंचायतीची निर्मिती आणि स्थापना झाली 59 साली. 59 ते 65 माझे सख्खे चुलते सरपंच होते. 65 नंतर दुधवाला आप्पा म्हणते ती, त्यांचे वडील आणि माझे वडील सख्खे भाऊ. तिने 15 वर्षे सरपंच म्हणून काम केलं. 15 वर्षे सरपंच म्हणून काम केलं आणि पुन्हा सलग 25 वर्षे मी केलं आणि 5 वर्ष मंडळीने केलं आणि 5 वर्ष चिरंजीवने केलं. साधारणतः आमच्या घरातला कालावधी 50-55 वर्षाचा होतोय. मग काय होतं थोडंफार. मग 12 साली पूर्ण हस्तांतर झालं. ग्रामपंचायत आमच्या विरोधात गेली, पूर्ण एकही सीट आमची आली नाही. आणि मग काय माणसं प्रचार करत असताना किती दिवस त्या घरात, किती दिवस त्या पार्टीत. मग माणूस साहजिक म्हणतंय दररोज ती 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 जरा वेगळं करून बघूया. मग 92 ते 17 साली जरा वेगळं केलं. चव बघितलं एक 5 वर्ष. गावात काय काम होईना, उद्योग काय होईना, ज्या अपेक्षांना हस्तांतर झालं त्या अपेक्षेचा भंग व्हायला लागला. पुन्हा दुसरी गोष्ट मागाची जसं मी चर्चा केली थोडीफार, की हे संपत्ती जी आहे त्या तुमच्या पदाधिकारीच्या संपत्ती, राजकीय तुमची पदं असणाऱ्या त्या संपत्ती, शरीर संपत्ती ना आर्थिक संपत्ती, हे पेलणं इतकं सोपं नाही. इतकं सोपं नाही. बाकी सगळं सोपं आहे, हे लय अवघड आहे. ही काय काय माणसं जरा थोडंसं जरा पद आली की जरा वेगळीच सुरू झालं. आले काही पदाधिकारी असताना कधी पदाधिकारी वाटलीच नाही ते, पण हे काही वेगळंच चाललं आहे. लोकांच्यात परिवर्तन झालं. 17 साली हस्तांतर झालं. हस्तांतर झालं जाऊन आरक्षण आलं. आरक्षणचा सरपंच लोकनियुक्त सरपंच पहिल्यांदा झाला 17 साली. तोही निवडून आला. पुन्हा पार्टी सगळी निवडून आली. सोसायटी मात्र माझ्याकडे कायमच राहिली. पुन्हा आमचा विजय चेअरमन झाला आणि पुन्हा चेअरमन होत असताना आता आरक्षण झाल्यानंतर महिला लोकनियुक्त सरपंचसाठी आरक्षण पडलं. त्याच्यात आता आमची सुनबाई उभी केली, ती निवडून आली आणि मेंबर सगळे निवडून आले. ह्या राजकारणातला फक्त एक ध्यास की जे गावात आमच्या घरात 4 सरपंच असतील, मला वाटतंय महाराष्ट्रातली, जिल्ह्यातली आणि इतर राज्यातली हुकमा देण्यापेक्षा कडेगाव तालुका आणि खानापूर तालुक्यात 4 सरपंच एका घरात असताना फक्त मधुनानाचं नाव घ्यायला लागेल. अन्यथा कुठल्या गावात मी शोधतोय पाहतोय 4 सरपंच कोणत्या गावात काय मला आढळलं नाही, ते दिसले नाही. नाना 2 गोष्टी येतात. एक तर म्हणजे तुम्हीच म्हटलं त्याप्रमाणे की म्हणजे एकाच घरामध्ये एवढी सगळी पदं वगैरे येते, आणि दुसरं ह्याचा असं एक हे येतं की बाबा एकाच घरात लोक एवढी भरभरून पदं कशी, म्हणजे ह्याकडे कसं बघता तुम्ही? ह्याकडे बघत असताना तेच तुम्हाला सांगितलं, पद आहेत तर नाहीत ह्याचा विचारच कधी करत नाही मी. आम्हाला पद आलंय आणि गेलंय हे कधी वाटलं बी नाही ना आलेलं कधी काय वाटलं बी नाही. दुसरी गोष्ट विशेष सांगायचं वाटेल तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा विचार करायला लागेल. इतकं ह्यावेळेला अट्टीतट्टीचं होत असताना, ह्या घरात किती दिवस म्हणत असताना, बऱ्यापैकी सगळी एकत्रित येत असताना सुद्धा, निवडून शीट येत असताना ह्या घरात फटांगडी एकही उडवली नाही किंवा गुलाल एकदाही उधळला नाही किंवा मिरवणूक काढली नाही. हे ह्या घराचं, ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं पदाचं कधी वाटलंच नाही, वाटणार बी नाही. लग्नात गेलं तरी कुठंतरी गादीव बसताना बघते ते, आम्ही गादीव नाही बसत, पायरीव किंवा त्याच्या कुठंतरी तो कुठं अडचण आहे तिथं, त्याला कुठं काय पडतंय गरज भासते तिथं उभं राहणं. ना तर गेलं खुर्चीवर बसलंय मी गावचा सरपंच,
मी जिल्हा परिषद मेंबर कधी वाटलं नाही. बर आणि माझ्याकडं आता माझ्या 7 मुलांचं गावात लग्न झाले, देवळावर लग्न झाले, इथनं उचलून झाले, ते खराटंसुद्धा नेऊन तिथं लोटायला सुद्धा खराट कुठलं मागायचं, इथलंच खराटं न्यायचं. मग तिथं 7 लग्न करत असताना माझ्या कुटुंबियानं किंवा आम्ही नवरा बायकोनी फार फार अक्षता दुसऱ्याने दिलेल्या टाकल्या असतील, ह्याच्यापेक्षा काय काम केलं नाही. बर आणि मग समाज जमत असताना जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला चारी खोऱ्यातला आणि भागातला, तर आमच्या या अण्णाचं लग्न होत असताना किंवा मुलीचं माझ्या 7च्या 7 लग्न एका जागी झालेत. एक ही प्रमुख मनुष्य जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा असेल, भाजपचा असेल ना ते काँग्रेसचा असेल. एक दिवस मी जाहीर केलं, गैर कोण होता म्हणजे गैरहजर कोण होता फक्त त्याचं नाव सांगा. अजितराव घोरपडे सारखा आपल्यापर्यंत येतो. कधीही तालुक्यात ह्या भागात ह्या परिसरात एखाद्या कार्यक्रमाला अजितराव घोरपडे आलेलं दाखवायचं, विलासराव शिंदे आला दाखवायचं, जयंत पाटील आलेलं दाखवायचं, आर आबा दाखवायचं. ही सगळी एकत्रीकरणं इतकं सोपं नाही. मग एक मनुष्य गैरहजर दाखवा म्हणून मी सांगितलं. एक अगदी अरुण अण्णा असलं की तुमचा तो महेंद्रप्पा आहे, अनिल बाबर असलं तर तुमचा आटपाडीचा तो हे आहे देशमुख आहे, असं विलासराव शिंदे आलं तर मोहन शेठ आहे ते. मग ज्याच्या त्याच्या सांगडीतलं जे त्यो अगदी अगदी तुमचा जयंत पाटील आला असला तर तुमचा आमचा ह्यो तुमचा महाडिकसुद्धा सगळे दोन्ही नवरा बायको संघ आली, मीनाक्षी महाडिक आणि नाना महाडिक. नाही म्हणजे मला म्हणजे हे मी एक साधा जिल्हा परिषदेचा मेंबर आहे, तरी सुद्धा ही माणसं गोळा करतो. त्याच्यात अनेक कारणं आहेत. त्याचं कारण एकमेव जमेचं असं आहे की दिलेला शब्द तो पाळायचा. तुम्ही दोघं उमेदवार आहे आणि दोघं वरचीवाला आहे, पण तुम्हाला मी सांगितलं मी तुम्हाला मतदान करणार आहे तर त्यांना नाही करणार. ही छते आहे जिल्हा परिषदच्या ह्याच्यात. आमच्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात स्थानिक स्वराज्याच्या ह्याच्यात नाना माडिक उभे राहिले होते, विलासराव शिंदे उभे राहिले होते. आता तुमच्या चॅनलला येतं आहे, नाही तर दर बऱ्यापैकी होता. पण यादी जर पाहिली तर एकमेव एक चहात किंवा 1 रुपयात मधुनाना नसणारा मधुनाना आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला राजकारणात जाता, राजकारणाची ज्यावेळेला पदं बघता त्याला गुण तुम्हाला सगळं लागते. ते तुम्ही जमलं तर तंबाखू खाता, जमलं तर पान, जमलं तर हिरवी पिवळी काय नावं घेता ती, जमलं तर बाईसाहेबांची संगत, आणि पुढारी म्हणलं की त्यातल्या संगती जास्त असतात. गावाची ठेव कधी घेतली नाही पाहिजे, गावाच्या ठेवीच्या भानगडीत कधी पडलं नाही पाहिजे, ठेवीदार दुसरा असला पाहिजे, हिशोबाला तिसरा असला पाहिजे, तू नसला पाहिजेस. ही भूमिका ज्या वेळेला तुम्ही घ्याल, ह्या भूमिकेनं ज्या वेळेला चालाल त्यावेळेला सर्वशी कुठेही तुम्ही एखाद्या चुलीपर्यंत जात असताना सुद्धा तुम्ही त्या कुटुंबातला आहे आणि कुटुंब माझं आहे आणि कुटुंबियानं म्हटलं पाहिजे हा माझा आहे. ही तुम्ही वागण्याची पद्धत ठेवा. नाही तर तुम्ही आलं की इकडं तोंड केली पाहिजे असं जर तुम्ही वागत राहिला, वेगळं चारित्र्य तुम्ही जर दाखवायला लागला, उद्रूप तुमचं जर दाखवायला लागला तर मनुष्य नाही तुमच्याबरोबर राहणार. आणि बऱ्यापैकी समाजाचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा असतो. तुमची एक चूकसुद्धा क्षम्य नसते राजकारणात, ती फार तंतोतंत पाळायची असते, इतकी काटेकोर पण पाळायची असते की बोलायचं काम नाही. एखादा मनुष्य सच म्हणतो मधुनाना देवळा उभं राहिलेत, अरे तेव्हा आमकाम काय शिवाय देतोय, मधुनाना आता काय करते ते बघूया त्याला. पण मधुनाना नाही ऐकल्यागत करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही, देणार बी नाही. त्याला विचार केलं किंवा त्याच्याबरोबर वाद घालायला गेला तर त्याच्यातून माझ्यात फरक आहे. तेव्हा मी एकसारखाच, अरे तू ना मोठा, ते असेल पेला असेल तू काय विचार करायला लागलास. एका मिनिटात मधुनाना विकत घेऊ शकतो मी, एका मिनिटात मधुनाना लाथा घालू शकतो, एका मिनिटात वस्ती हाकलून देऊ शकतो. ठीक आहे मोठा साहेब तू. ही भूमिका जर तुम्ही ठेवली, गोरगरिबांना मदत करीत राहिला. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आमच्या तिथं एक 2-3 मुलाची आई आहे. त्या बाईचं साधारणतः 70-75 वर्षाचं वय आहे. एक आमची भंडारे म्हणून काय ग ते पारोबाई भंडारे कुठंतरी धुयाला गेली आणि तलाव्यात पडली. दुपारी तलाव्यात पडली, तिला 6 वाजेपर्यंत कोणी काढली नाही. मी कुठंतरी गेलो होतो, आल्यानंतर तिला बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर सगळ्या गोष्टी तिच्या त्या पोरांना सांगितलं, तुम्ही काय इकडे येऊ नका. पूर्वी असं फोन फिरवायचा असायचं, मोबाईल हे कुठलं आले ते. सगळी विधी मी करतोय, सूप धरणं, लोटकं करणं, पाणी पाजणं, एक हरिजन समाजाच्या म्हातारीचं सर्वशी मी केलं, सर्वशी. आणि मला काय त्यागानं
काही वेळेला माणसं रागानं, मग बऱ्यापैकी ही करत असताना सर्वशी ही सगळ्या गोष्टी करीत असताना कधीही 50 वर्षाच्या काळात माझ्या मते एक 50-60 माणसांचं ही अधोगती झाली असेल, पण कधी पोलीस स्टेशनमध्ये पर्यंत जाऊन दिले नाही. ती घराची लांबड, पोस्टमास्टर, ते तुमच्या असणाऱ्या अवतभोवताच्या लोकांना तो त्रास, कधीही मग तो कोणाचा आहे कुठला आहे, कधी मदत केली न केली या करणारच नाही, त्याचंच आहे, तिची जिरवूया दाखवूया, हे कधी डोक्यात आलं नाही, मनात कधी आलं नाही. किंवा काय वेळेला थोडासा मनुष्य विरोध केला आहे, तर विरोध जात असताना त्याच्याबरोबर हा विरोध आहे कधी भावना ठेवली नाही. काय कालांतर तो आपला कसा होईल, तरी पण त्याला मदत कशी करता येईल, मदत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करून त्याला जास्तीत जास्त परिवर्तन कसं होईल, ह्या भावना ठेवीत आल्यामुळं दीर्घकाळ राजकारण करता आलं. अलीकडली माणसं काय वेळेला तुम्ही विरोध केला आहे, अरे त्याचं काय काम करायचं आहे, त्याला काही द्यायचं नाही, दाखला बी द्यायचा नाही, त्याचा गोठा बी धरायचं नाही, इंदिरावाचं घर बी धरायचं आणि त्याला लाभार्थी बी काय करायचं नाही, जमलं तर त्याला कसं दमवता येईल तेवढं दमवायचं, जास्त घरी निर्माण होती. ना मला महत्त्वाचा हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं राजकारण करत असताना तुमचं सहकारात किंवा व्यवसायामध्ये देखील पूर्वीपासूनच तुम्हाला तुमची पकड राहिलेली आहे, तर तुमच्या नावासोबत एक नाव जोडलं जातं जे ते पूर्ण जिल्ह्याला, म्हणजे जिल्हा ते नाव घेतं, शांतीसागर पतसंस्था. तर त्याची पायाभरणी कशी झाली आणि नंतर ती नेमकं काय कशा पद्धतीने झालं, काय अडचणी आल्या ते हे करता? 90 साली साधारणतः आम्ही इथं नेरलीला एक तुमची संस्था होती, पतसंस्था राजाराम बापूने काढलेली. त्या संस्थेचे इथं सभासद करणं, बऱ्यापैकी 4 गावातनं संस्था चालवणं अशी एक भूमिका धरली होती. आणि मला पूर्वीपासून एक सवय आहे, मी पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषदेचा मेंबर नसलो तरीसुद्धा 4 गावं हे एक आपलं कुटुंब असं अगदी ग्रामपंचायत मेंबर असताना सुद्धा वाटायचं. किंवा भविष्यात मी एक पंचायत समिती मेंबर होईन, जिल्हा परिषदेचा मेंबर होईन, मला तिकीट बिकीट देतेली. माझ्या आयुष्यात फक्त मला वाटत होतं मी ग्रामपंचायत मेंबर झालो तर फार खूप मोठा झालो, माझ्यासारखं कोणच मोठं नाही असं वाटायचं मला, म्हणजे आपल्यासारखं कोणच मोठं नाही. मग मी जिल्हा परिषद मेंबर, तालुक्याचा उपसभापती, सभापती, जिल्हा परिषद मेंबर कधी वाटलं नाही मला होईल. पण स्वाभिमान फार मोठा. आजही सहज कुठेही तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा, वेळ प्रसंग येत असेल, मी कुणा आटपाडी तालुक्यात असेल, कुठं कवठे मंकाळला असेल, जतला असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोण मित्र आहे ती, कोण जिल्हा परिषदेचा मेंबर आहे, त्यांच्या काय सुखादुःखात जायचं लागत असेल, श्रद्धांजलीची वेळ असेल, एक नेरली खोऱ्यातला 4 गावच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो, आजही वाहतो. एक स्वाभिमान आहे, 4 गावही माझ्या येतील, मी गावाचा आहे. त्यामुळे तुम्ही मगाची काही वेळेला प्रश्न विचारला, काही लोक गावापूर्वीची जी आहेत ती तुमची आहेत, ती पूर्वीची लोक आजही माझे आहेत, पुढेही माझे राहणार आहेत, मी त्यांचं आहे ती माझे आहे. ही नाती आमची एकमेकाची जीवात जीव आहेपर्यंत न तुटणारी नाती आहेत. दुसरी गोष्ट, राजकारणात परिस्थिती अशी असते की ज्यावेळेला तुम्ही सरपंच होता, सभापती होता, जिल्हा परिषद मेंबर होता, त्याला अनेक कामं तुमच्याकडे येते. ती काय पती पत्नी एकत्रित करीत असताना शिक्षण क्षेत्रात येते ती, काय बदलीची कामं येते ती, काय इष्टीच्या संबंधी येते ती, काय कॉन्ट्रॅक्टच्या संबंधी येते ती, काय काय वेळेला तुम्हाला फंड असते ती. जिल्हा परिषदेच्या मेंबरलाही बऱ्यापैकी फंड असते ती, 15वी आयोग असतो, त्याचा फंड असतो, वेगवेगळे फंड, वेगवेगळे माध्यम असते. एक मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद ही व्याख्या आहे. त्या ह्याच्यातनं ज्यावेळेला विधायक काम येतं त्यावेळेला ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टदाराचं तुमचं संबंध येते ती, तुम्ही जिल्ह्यात आणि तालुक्यात जर चौकशी केली, शेवटी कुणाला तरी माणसं नावं ठेवते. ती नावं ठेवत असं काय नाही, मला ठेवत नाही असं म्हणण्यापैकी मी नाही, पण जिल्ह्यात आणि तालुक्यात कुठंही बारकाव्याने तुम्ही घुसला, बारकाव्याने विचारपूस जरी केली तर कॉन्ट्रॅक्टदाराला आणि अधिकाऱ्याला मधून चहा देतो, पण त्यांचा चहा घेत नाही. ही वैशिष्ट्य आहे. आणि मग सहज चर्चा होती, तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार आहे, अरे का ते अमक्या अमक्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नानाने असं असं मला केलं, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदार बोल, तिसरा, चौथा, हे सगळे कॉन्ट्रॅक्टदारांचा तुमचा ग्रुप असतो. अभाव कोणाचं भरायचं, बिलो कोणाचं भरायचं, कोण कसं करायचं, कोण कसं करायचं, हीच गोष्ट सगळी करत असताना नेरलीला ही करण्यापेक्षा ह्या गावातच आपण संस्था काढली तर काय होईल. मग 90 साली आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, साहेबांना आग्रह धरला. त्यावेळेला शिवाजीराव देशमुख सहकार मंत्री होते, त्यांच्याकडनं खासबाब म्हणून पत्र आणलं आणि मला वाटतं 1892ला संस्था स्थापना केली. एक छोट्याशा गावात संस्था स्थापना करत असताना बऱ्यापैकी संचालक सगळं अशिक्षित असल्यासारखंच ग म भन तर सहाय्य करणारं, फक्त वचनिक आणि तात्विक
कर्ज देताना बिनतारणी नाही, जवळच्या माणसाला कर्ज द्यायचं नाही, नातेवाईकाला कर्ज द्यायचं नाही आणि स्वतः संचालक म्हणून कर्ज घ्यायचं नाही. ह्या भूमिकेनं संस्था चालवत असताना 2 वर्षे त्यावेळेला बऱ्यापैकी मला वाटतं सोनं एक 400-500 रुपये, 11-4 होतं 500 रुपये, अशा काळात 1 कोटी रुपये त्या संस्थेत झालं होतं. पुन्हा ती संस्था करत असताना काय नाही, आपण सातारा जिल्ह्यात जाऊया आणि कराडमध्ये संस्था काढूया. सातारा जिल्ह्यातली परवानगी घेतली, मंगळवार पेठेत कराडला शाखा काढली. शाखेत बऱ्यापैकी कामकाज, बऱ्यापैकी कर्मचारी, बऱ्यापैकी लोक असल्यामुळं परिवर्तनाचा भाग म्हणून बऱ्यापैकी विश्वासाचा एक ओघ चालू झाला आणि साधारणतः एक 14 शाखा या संस्थेच्या झाल्या. कर्मचारी साधारणतः एक 150 होते, क्वालिफाईड सगळं कर्मचारी होते आणि त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या काय असणाऱ्या संबंधातून आणि भागात एक वातावरणाची निर्मिती होत असताना त्या काळात एक 40 ते 43 कोटी ठेवी झाल्या होत्या. पण त्याच्यात 2002ला ज्यावेळेला जिल्हा परिषदेचा मेंबर मी झालो त्यावेळेला बऱ्यापैकी इकडल्या माणसाला ते रुजलं नाही. म्हणजे काही वेळेला थोडंफार पार्टीतल्या माणसाला सुद्धा रुजलं नाही. किंवा ते काही एवढ्याशा गावाला तिकीट दिली, 12,000 मतदानाचं गाव कडेगाव, 6,000चं मतदान कडेगाव, नेरलीचं 3,000 मतदान, व्यापूरचं एवढं, तडसरचं एवढं, हिंगणगावचं एवढं, छाटछूट गावाला तिकीट दिली. ह्याही पार्टीच्या लोकांनी काय थोडंसं जरा काय केलं न कळत उद्योग आणि मग त्या ह्याच्यातनं होत असताना थोडी अफवा काय तयार केली. तुझं पैसे किती आहे ती शांतीसागरमध्ये बघ, ती काढ जरा, काहीतरी दिसते भानगड कोजगोज. तुम्ही त्यांना बोलायचं, तिने त्यांना बोलायचं, तिने त्यांना बोलवायचं. संस्थेत काही झालेलं नाही, सगळ्यांचं पैसे देऊन टाकलेले आहेत. पॅकेज दी 2,60,00,000 रुपये संस्थेचं जे अण्णा हजाराच्या माध्यमातून जे घोषित केलेलं होतं त्यातलं 2,60,00,000 ह्या संस्थेनं घेतलेलं आहे. ती ठेवीदारांचं पैसे पूर्ण दिलेलं आहे. ती कुठंतरी एखादा जर चुकारीचा जर सापडला तर सापडेल आणि बऱ्यापैकी कर्जदार आहे ते कर्ज वसूल करणं, पॅकेज देणं, इथंपर्यंत ह्या संस्थेचा कारभार आलेला आहे. आणि पुढल्या काळात जरी सत्य वाचलो, सत्य नसलो, जरी कुठं काय अडचणी आल्या, प्रसंग आल्या तर गोरगरिबावर राहणं, त्या माणसाला मदत करणं आणि आपली जी पिढी आहे मागली सत्तेवर, समजा सूनबाई असेल, मंडळी असेल, मुलगा असेल, त्यांना सांगितले ह्या माणसानं मला अडचणीत लय मदत केली, तो तुला विरोध केला असला तर त्याला विसरायचं नाही, त्याला मदतच करायची, त्याच्यावर वेगळ्या चष्म्यानं पाहायचं नाही, त्याला वेगळी वागणूक द्यायची नाही. मग काही वेळेला विरोधच तुम्ही केला आहे, परकट विरोध केला आहे, मग तुम्हाला जवळ घेताना लवचिकता आपणच घेतली पाहिजे. तुम्ही घेत नाही, तुम्ही विरोध विरोध म्हणजे विरोध. आपण लवचिका घेऊन हळूहळू, आता मागाशी जी त्याला थंड जे दिले ते नको नको म्हणत होता, ते आताचा उमेदवार होता, तो पडलाय. मग ते म्हणत होता नाही मला काय नको माझी गडबड आहे जरा, असं. मग ते असं करायचं हळूहळू. हे सगळं जमतं कसं काय तुम्हाला? हे जमलं तरच राजकारण. आणि एक लक्षात तुम्ही ठेवा, कोणतीही गोष्ट असू देत, तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा उभं राहता त्यावेळेला तुमची कोरी पाटी आहे म्हणून उभं राहता. बरोबर. मग ज्या अपेक्षा ज्या भावना लोकांच्या येत्या त्या भावनेचा आदर आणि कदर नाही केला किंवा ज्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिले, जी तुम्ही काय त्यांना परिवर्तन होण्यासाठी ज्या काय भावना व्यक्त केल्या त्या पुऱ्या नाही त्या केल्या, तर तो मनुष्य किंवा तो वार्ड किंवा तो मतदार तुम्ही पुढल्या वेळेला कधी उभं राहताय वाटच बघतो, त्यावेळेला तुम्हाला निवडून देत नाही, तुम्हाला नमनच दाखवतो. मग त्याची जी काही इच्छा असेल, मागणी असेल, त्याला जे काय होता येईल ते मदत केली पाहिजे. एखादं होणारं काम नाही, माझ्याकडून होणार नाही काम असं झालंच नाही. एक ही मी हिंगणगाव खुर्दला गेलो, तिथं एक महादेव माळा आहे, तिथं एक महादेवाचं देवळ आहे, तिथं सगळ्या महादेवाच्या देवळात सगळीच आली. काही नाही म्हणले, सामुदायिक एक काम आहे म्हणले, उमेदवाराचा आमच्या काही तितकासा परिचय नाही, वस्तीवर राहणारी माणसं, आमची एकच मागणी आहे, इथं आम्हाला बोर पाहिजे, पाणी नाही. त्यावेळेला काही ताकारी टिंबू नव्हती, काहीच नव्हतं. अगदी माझं गावसुद्धा टँकरनं पाणी पित होतं, मी टिबकनं ह्या तलावातलं पाणी आणून द्राक्षबागाला देत होतो. मग ते म्हणलं आम्हाला बोर पाहिजे, म्हणलं लागलंच बोरला पैसे घ्यायचं ना, उद्या सकाळच्या परी मारायची, पावती तुमच्या नावावर करायची, माझ्या नावावर नाही, बोर मी पाडली असं नाही, बोर तुमची तुम्ही पाडायची, लागलंच पैसे. दुसऱ्या दिवशी बोर पाडलं, चांगले भावनेने दिलं, सगळं गाव तिथं पाणी प्यायला लागतं. आणि पुन्हा जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर एक दुसरे दिले. शिवाजीनगरला गेल्यानंतर ते कांबळे मास्तर असतील, माहीत तुम्हाला, धोतरवालं,
गुरुजी ए बोर पाहिजे म्हणले 4-5 असं आहे. एका वेळेला 7 बोर दिलेले. रेणुशवाडीला गेल्यानंतर म्हणले काय आमच्या अडचण नाही, फक्त मशानभूमी पाहिजे, देऊन टाकली मशानभूमी. शेरेवाडीला गेल्यानंतर म्हणले काय गोठ्यात बसते म्हणले, एकात्मिक बाल विकास म्हणले, ही पोरं सगळी अंगणवाडीची बसते ती म्हणले, गोठ्यात कुठं बसायचं, सावलीत जायचं का. मग मी जिल्हा परिषदला गेल्यानंतर पहिल्यांदा अंगणवाडी दिली म्हणलं, पहिल्यांदा अंगणवाडी दिली. जे जे मागील जे जे अपेक्षा आहेत त्यामुळे हां. अजून एक मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही राजकारण करत असताना किंवा हे सगळं समाजकारण करत असताना स्वर्गीय पद्मनाभराव कदम साहेबांच्या नेतृत्व मान्य करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता. तर परत तुम्ही दादांच्या आठवणी सांगितल्या, त्यांच्या कार्यपद्धती वगैरे. तर कदम कुटुंबियांचं रोल तुमच्या आयुष्यात नेमका कसा आहे, म्हणजे त्या कुटुंबाचं तुमच्यावरती प्रभाव कसा किंवा कसं म्हणजे तुम्ही बघता. इथं कसं होतं, आमचे जे दूधवाले आप्पा आहेत शंकर आप्पा, ते सरपंच होते आणि पंचायत समिती मेंबर बी होते. ते संपतराव अण्णाकडे होते आणि मी त्यांच्याकडे असल्यामुळे मी अण्णाकडेच असल्यापैकी आहे. संपतराव अण्णांच्याकडेच असल्यापैकी आहे की. परंतु राजकीय संपतराव अण्णांच्या घराचा माझा संबंध अत्यंत चांगला आहे. ते आजही चांगला आहे, ते कधीही वाईट नाही. ते त्या घरानं बऱ्यापैकी आम्हाला सांसारिकदृष्ट्या मदत केलेली आहे. संपतराव अण्णांनी तलावातलं पाणी परमिशन देणं, पाईपलाईन करणं, द्राक्षबागेची नर्सरी आणणं किंवा लावणं, इथंपर्यंत चांगली मदत त्या माणसानं केलेली आहे. पण परिस्थिती अशी की 80 साली ज्यावेळेला साहेबांना तिकीट मिळाली आणि ज्यावेळेला शेटनी सांगितलं जरी संपतराव अण्णाचं तुमच्या घराचा संबंध चांगला असतील तरी पतंगराव कदमांचं तुझं संबंध अत्यंत चांगला आहे, ते साहेब उभं राहते, तुला मदत करावी लागेल. ठीक आहे म्हटलं, केली मदत. ही 15 दिवस अगोदर सांगितलं होतं 22-23 मतं सोनसळमधली गेली, पण खंबाळ्यातलं एक हे मतदान गेलं नाही, त्यांना दाखवून दिलं. आणि त्याबरोबर मी एक गरीब परिस्थितीतला कार्यकर्ता पण निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून साहेबांनी मला सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. 92 साली ज्यावेळेला उपसभापती मी झालो त्यावेळेला एस टीनं जाय करत होतो. मग काय माणसं म्हणले अहो ते तुमचं मधून आणा म्हणले, एस टीनं जातं येते. एकदा मला म्हणले अरे तू पैसे किती गोळा करशील, कशाला वगैरे काय नाही, तर म्हणले पैसे गोळा कर आणि उद्या तू रघु काकाच्या त्या घरापाशी आहे किंवा महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ एक कराडला, त्यावेळेला शिक्षण मंत्री होते. मग मी सगळे फिरलो पार पराकाष्ठा करून एक 30-35 हजार रुपये गोळा झाला आणि आम्ही एक 7-8 जणी गेलो, एस टीनं गेलो. काय आमच्याकडे येतो एस टीनं, तिथे गेलो, नाक्यावर चालत गेलो स्टँडवरनं. तोवर सगळी माणसं हारबीर घेऊन उभी राहिली होती, शिक्षण मंत्री येणार आहे ती म्हणून. साहेबांनी हारबीर सगळं स्वीकारलं, सगळं काय झालं. मी कुठंही विचारलं तर म्हणलं का हो, तर पुन्हा गाड्या तिथं तुमच्या फलटण इंडस्ट्रीजमध्ये आत घेतल्या. अगदी लाल देवच्या गाड्या ही ती सगळ्या लवाजा माझा आत गेला. त्यावेळेला गाड्या स्टॉकला वगैरे सगळंच असायचं. त्यावेळेला पाटील साहेब म्हणून मॅनेजर होते. अरे म्हणले या DI जी आकुड गाडी आहे जीप, तिची काय रे किंमत आहे, तर म्हणले 1,85,000 रुपये आहे. मला म्हणले तू मधू किती पैसे आणलेत, तर म्हणलं 30-35 हजार रुपये. कोटातलं काढलं, 1.5 लाख रुपये दिलं, 1,85,000 त्या पाटलाला म्हणले घेऊन याला गाडी दे. गाडी बाहेर काढली की योगायोगानं अस्मिताताई त्यांची मुलगी त्यांची मंडळी आणि ते कोल्हापूरला निघाले होते. त्यांनी तो नारळ फोडला आणि त्यांच्याच हस्ते माझ्याकडे किल्ली दिली. पुन्हा 1.5 लाख रुपये दिले ती म्हणून. गाडी वगैरे सगळी हे झाल्यानंतर एक वर्षभरानं पुन्हा बऱ्यापैकी पैसे साठल्यानं पैसे द्यायला गेलो. साहेब म्हटलं गाडीला पैसे दिलेलं होतं. अरे कमी पडल्यानंतर मी मागेन तुला पैसे. त्यांना काही कमी पडलं नाही ते आणि पैसे काय मला मागितलं नाही ते, मला गाडी दिली. लग्नाला जरी आलं तरी माझ्या मुलीच्या लग्नात त्यावेळेला स्वस्तात खिशात एक 20-25 हजार रुपये घालणार आणि जाणार. म्हणून माणूस सुधारला पाहिजे, माणूस रुटीनला आला पाहिजे, माणूस सत्य वाचला पाहिजे, तिची आर्थिक परिस्थिती मजबूत असली पाहिजे. एकमेव ध्येय पतंगराव कदमांचं होतं, म्हणून माणसं इतकी त्याच्या भोवतानी राहिली. आणि आमच्यासारखी निष्ठावान माणसं जीव गेला तरी पतंगराव कदमात म्हणते जाताना सुद्धा. ही त्या माणसाचं उपकार आहे. ते आमचं काय एकनिष्ठ हाच उपकार, ह्याच्यापेक्षा आमचा काय उपकार आहे का? मला भाव आहे का? माझ्याकडे पाठबळ होतं का? माझ्याकडे फार मतदानाचा मोठा मी मनुष्य होतो का? सत्तेत पदेत कुठं होतो? काय नाही, फक्त एकनिष्ठ. काही झालं तर पतंगराव कदम. किती आली किती गेली याचा विचार बी केला नाही. ही जमेची बाजू. अनेक बाबीनं आता माझी पोल्ट्री ज्यावेळेला काढली, ज्यावेळेला उद्योगमंत्री होते त्यावेळेला सबसिडीचं धोरण आखलं उद्योगमंत्री म्हणून. साहेबांनी प्रत्येक खातं फार जागृतपणे केलं आहे.
इतकं कुठलंही खातं घ्या. आर आबा आपल्या ह्या जिल्ह्यात 2 नेते आबांसुद्धा ग्रामीण खातं दिल्यानं काय निर्माण केलं, गृह खातं निर्माण दिलं, तंटामुक्त केलं. ग्राम खातं केल्यानंतर स्वच्छता अभियान संत बाबा घाडगे महाराज हे केलं. संडासमुक्त किंवा तुमच्या ह्या सगळ्या हागणदारी मुक्त करण्याचं काम ग्रामविकासनं केलं. तंटामुक्त तुमच्या गृह खात्यानं केलं. तसे ह्या 2 मंडळीच्या ह्याच्यात अग्रेसर म्हणायला लागेल पतंगराव का मला कोणतंही खातं द्या, महसूल असेल कुठलंही खातं असेल. मग उद्योग खातं देताना सगळ्यांना धोरणात्मक निर्णय घेतला की पोल्ट्रीधारकांना सबसिडी द्यायची. मग ज्यावेळेला सबसिडीचा विषय झाला, पोल्ट्रीधारक ज्यावेळेला जिल्ह्याला बोलवलं त्यावेळेला साळुंके साहेब होते मेन उद्योग ह्याच्यातले. तिथं असताना बारकाईनं लक्ष बघा कसं आहे त्या माणसाचं. अरे म्हणले साळुंके आपण जास्तीत जास्त सबसिडी किती देतो आणि कमीत कमी किती देतो. म्हणले जास्तीत जास्त आपण 25 लाख रुपये देतो आणि कमीत कमी म्हणले काय 2 कोंबड्यापर्यंत बी देतो. आले काय हे जी पोल्ट्री लई मोठी आहे, किती रे पक्ष आहे ते तुझं. म्हणलं 1,05,000. ए साळुंके याचे 3 युनिट पाड, मी मंजुरी देतो. 3 युनिट पाडणे म्हणजे 75 लाख रुपये मिळणं. आणि तिसऱ्या दिवशी पाहिजे होतं, ती घडलं नाही. कागद इतर काय तयार करा विलंब लागला. पण 2 केले. पण 2 युनिट करताना तूच कर, त्याला काय अशिक्षित आहे, त्याला नाही जुळायचं, ते तूच करून टाक. त्याच बिचारानं केलं. 50 लाख रुपये मला सबसिडी दिली. ही त्या माणसाचं जवळच्या माणसांना सुधारण्याचं आणि आर्थिक मजबूत करण्याचं काम. कधीही अनेक उदाहरणं येते ते साहेबांचं. काही वेळेला विषय काढला तर अगदी ही सुद्धा भरून सुद्धा येतं. एकदा जीप तीच घेतलेली तिने जीप गेलो एकदा पुण्याला जीप गेल्यानंतर टायर फुटला. पैसे त्यावेळेला किती 100 रुपये जवळ. पंक्चरला घ्यायचे 5 रुपये हो. आत्तागत पंक्चरला 100 रुपये नाही, ते 5 रुपये त्यावेळेला. शहरात हे खेड्यात 3च रुपये घेत होते. मग 100 रुपये जवळ. 100 रुपये भरपूर झालं की आपल्याकडं. पुण्याला काय अडचण आहे 100 रुपयाला, की टोल नाका बिका काय भानगड नव्हती. टायरच फुटला. साहेबांना म्हटलं हो पैसे पाहिजे होतं जरा. कशाला तर म्हणलं टायर फुटला आहे गाडीचा. त्याला तुमचा ते एक पे होता चिंचणीचा, त्याला म्हणले गाडीच्या त्या टेपनी सगळ्या ह्याच्या टायरी घाल, सगळ्या टायरी गाठल्या. मग असं त्या माणसाचं फार मोठं हे आहे. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या आठवणी सांगितल्या. आणि अजून मला एक शेवटाकडे यायचं आहे की तुम्ही राजकारणाची बरीच स्थित्यंतर बघितल्यात. 2-3 पिढ्यांचं राजकारण तुम्ही बघितलंय. म्हणजे पूर्वीचं राजकारण बघितलंय, आत्ताचं राजकारण बघताय. आता खूप तरुण राजकारणात येऊ पाहतायत नवीन. म्हणजे आता देखील तरुणांना खूप आकर्षण आहे राजकारणाचं किंवा आणि बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. पण तर जे नवीन तरुण येऊ पाहतायत त्यांना तुम्ही काय राजकारणाचे सल्ले द्याल किंवा कसं राजकारणाकडे समाजकारणाकडे त्यांनी बघितलं पाहिजे? तेच तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे बघत असताना ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेप्रमाणे मूळ वागलं पाहिजे. थुतान राजकारणात चालत नाही. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. जागृत समाज झालेला आहे. जागृत तुम्ही काय वागताय, कुठं थांबताय, कुठं जेवताय, कुठं खाताय, कुठं पिताय, कुठं मिटिंग आहे, कुठं जाताय, कुठं काय करताय, बोललेलं पाळताय का नाही. नाही तर जुनी म्हण आहे बघा, बोलण्यात टेक्निक आणि कामात गवाळगिरी. राघू बोलल्या का माईकवर बोलायचं आणि पुन्हा उद्योग दुसरंच करायचं. समाज जागृत आहे, पूर्वीसारखं नाही राहिलेलं. आता तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा कळायला लागले. डोंगरात बसून सुद्धा तुम्ही खोऱ्यात बसून सुद्धा पैसे कुठेही पाठवू शकताय, फोटो पाठवू शकताय, तुम्ही कुठं आहे ती सुद्धा पाठवू शकताय. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. त्यामुळं ज्या तंत्रज्ञानानं जे आधुनिक तयार झालेलं आहे, जी वातावरणाची निर्मिती समाज झालेला आहे, त्या समाजाच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला वागायला लागेल तरच तुम्ही दीर्घकाळ, अन्यथा नाही. हां, कायम स्वरूपाचं. आणि सत्तेवाल्यानंतर मागं वळून पागायचं. आपल्याला इथं कोणी आणलं आहे त्याची आठवण ठेवायची. मला काही वेळेला आठवतं, काही वेळेला माणसं खुश होती ती खुश. मी ज्यावेळेला उपसभापती झालो त्यावेळेला ऊस ऊन रडलो. आपण होतो कोण, आलो कोण, हाय कोण, आता खुर्चीवर बसतोय कुठल्या, काय परिस्थिती तुझी. एकदा तरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मला आठवते, एका विषयावर सभागृह असं बंद पडत नाही, मोठ्यानं बोलून बंद पडत नाही. काहीतरी असं माईक आपटून किंवा पाय आपटून बंद नाही, विषयांतर्गत बंद पडायचं. मला सांगा की तुम्हाला हे जे राजकारणात, समाजकारणात, सहकारात, व्यवसायात जे यश मिळाले तर तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशी होती आणि सर्वात अजून एक महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांची देखील तुम्हाला ह्यात भक्कम साथ लाभली, तर ह्याचं तुम्ही कसं सांगाल? गावातली प्रमुख माणसं,
वयोवृद्ध माणसं, जी सुज्ञ माणसं आहे ती, त्यांना अपेक्षित होतं की हा मनुष्य गावाचा कारभार बऱ्यापैकी करेल, म्हणून त्यांनी सातत्यानं रात्रचा दिवस करून प्रयत्न करून मला राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. नुसता प्रयत्न केला नाही, दीर्घकाळ ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना पहिल्यांदा आम्ही 26/4/1969 लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंच, काय आर्थिक काय घरगुती मनगाडशाही असे काय आमचं फारसं नव्हतं. आणि पूर्वी वारसाही काय नव्हता किंवा वडील वगैरे कोण घरातलं आहे असं काय नाही. चुलत भाऊ होते इथंपर्यंत ठीक आहे, पण त्या काळात बऱ्यापैकी मदत करण्याचं काम आमच्या मंडळीने केलं. मग मला काय वेळेला आठवतं आहे 69 साली 10 रुपये 2 पातळ घेतली होती. मग कधी म्हणली नाही ह्या पातळावर दिवस कसं काढायचं, एवढ्याच पैशाचं कसं घेतलं. आणि मग काय वेळेला हातराय पांघराय नाही, काय वेळेला भांडी कुंडी नाही ती, काय वेळेला घरात आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं काय खाण्यापिण्यासाठी बी बऱ्यापैकी नाही. अशा परिस्थितीत दिवस काढत असताना सुद्धा कधी बिचारी म्हणली नाही हे आपल्यात ही नाही ती नाही, असंच झाले तसंच झाले. प्रत्येक गोष्ट कामाला सामोरे जाण्याचा प्रयत्न सातत्यानं ठेवला. आणि मग राजकारणात वेळ मोडत असताना, वेळ जात असताना, काय 4 पैसे खर्च होत असताना कधी असं काय प्रतिकार केला नाही. तुम्ही कुणीकडे जरी जाताय, कुठे बी थांबताय, वेळ खर्च करताय, गावात हे होत आहे, 4 पैसे खर्च होते. आणि मला आठवतं आहे 80 पासून आज 2023पर्यंत एकही दिवस त्या माऊलीचा असा उजाडला नाही की 25-30 कपाच्या आज चहा दिला नाही एखाद्याला. आज सकाळच्या पासून जरी हिशोब धरला तर 25-30 कप चहा झालेला आहे. तर कधी बिचारी रात्रीच्या 10 वाजलेल्या असू द्यात किंवा एखादी जेवण करायला सांगू देत, चहा करायला सांगू देत, सरबत करायला लागू देत, किंवा काय वेळेला माणसं आल्यानंतर त्यांना चहा देणं, पाणी उठाठेव करायला 10-11 वाजल्या तरीसुद्धा बिचारी कधी नाराज नाही, कधी नकारात्मक कधी विषय नाही. ही साथ अत्यंत मोलाची अशी ठरली. ही ठरत असताना मुलीसुद्धा माझ्या 4-5 मुली असतानासुद्धा मुली कधीही कुठलंही काम सांगितलं, कधी धडूत कपडा काय कमी जास्त खायला एकांबरं आणलं नाही परिस्थितीनुसार, तर कधीही मुलींनीसुद्धा माझ्याशी कधी म्हणजे असं हे केलं नाही. मी असं मग सगळीकडून मंडळी असेल, माझ्या सुना असतील, माझ्या मुली असतील, जावाई असतील, सगळ्याकडून मी सुखी आहे. पुढच्या पिढीत हां, आर्थिक नाही, राजकारणात आहे, सगळ्या ज्या ज्या माझ्या इच्छा होत्या त्या पूर्ण राजकारणात झालेल्या आहेत. काय वेळेला अपेक्षा होती या गावात आपण देवळं बऱ्यापैकी बांधावी, ती रस्तं बऱ्यापैकी करावं, समाजाची वेगवेगळ्या सुविधा करावी. मला काय वेळेला आठवते 78 साली मी ज्यावेळेला ग्रामपंचायतीतच उतरलो त्यावेळेला खुर्ची किंवा टेबल नव्हतं, हापीस सळलं नव्हतं, आणि सगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या अगदी अंत्यविधीच्या मशानभूमीसुद्धा वेगवेगळ्या, कचऱ्याची वेगळी, कंछेची वेगळी, तेलेची वेगळी, हरिजनची वेगळी, चांभाराची वेगळी, सगळ्या वेगवेगळ्या. हळूहळू ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं 82 साली आमचा तायाप्पा भंडारे म्हणून आहे, तायाप्पा कांबळे म्हणून आहे, दोडके म्हणून. त्या तायाप्पाच्या दोडक्याच्या ह्याच्यात चेड्यावलं एक दह्याचं आणायचं आणि भीमा कांबळ्यांच्या तिथली एक भाकरी टोपल्यातली आणायची आणि पाटलाच्या टेकावर सगळ्या गावाचे एकच बसून खायची. मग ही म्हणायच्या आलं का ही ह्याचं खातं आहे त्याचं खातं आहे. काय वेळेलाही सगळं त्यांचं आडातनं वेगवेगळं पाणी आणायचा प्रयत्न करीत होतं, ते बंद केलं. आडापाशी एक आठवडाभर उभं राहिलो, माझ्या देखत तुम्ही पाणी न्यायचं म्हणून सांगितलं. सामाजिक समतेचा संदेश तुम्ही कृतीतून त्या काळात दिला होता. ह्या सगळ्यांनी ह्या आडाचं पाणी न्यायचं, नाही आम्हानी नाही चालणार, ह्या कांबळ्याचं, भंडाऱ्याचं, गायकवाड्याचं, चांभाराचं आम्हानी तर आडाव नाही पाहिजे, ते मी उभं राहायचो आणि उभं राहून त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करायचो. मूळ त्यांचं खायला सुरुवात अगोदर केली, ती रस्त्यावर येऊन केली, चौकात येऊन केली. तेव्हा मी खातोय ही तायापाया दोडक्यांची दही आणि भीमाबांचं ही भाकरी, ही काय मी खातोय. तायाप्पा पाणी आण रे तो, आणि जेवायचं सगळं झकास. असं परिवर्तनाचं काम अनेक गोष्टी केल्या. आता मशानभूमी एक आहे, आड एक आहे, समाज एक करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळं गट तट होतं, ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केलं. सगळ्या देवळाला लाईट देण्याचा प्रयत्न केला, सगळ्या देवळांना शिखरं केली, त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अगदी या चौरंगीनाथाला सुद्धा जायचा रस्ता नव्हता, तो रस्ता केला आहे. आणि तो रस्ता करत असताना सुद्धा काय तुमची कोकलेनवाली JCPवाली म्हणायची ही रस्ता फारीटमधला आहे, नागपूरला ही पंचनामा करून जर वाहनं नेली तर तिकडं साडतेली, हे जर कुठंतरी
माणूस पाहिजे तो उभा राहिला पाहिजे खात्रीदायक असला पाहिजे तर आम्ही तिथं कामाला येणार. कर्मधर्म संयोगानं शिरपतराव तात्यांची साहेबांच्या वडिलाची तिथं पुण्यस्थिती होती. दुसऱ्या दिवशी विषय आदल्या दिवशी झाला. ही सगळी वाहनवाली JCBवालीन कोकलँडवाली गाडीत गाठली आणि तिथं गेलो. काही वेळेला योग लागतो. योगायोगानं वन खातं साहेबांच्याकडं. साहेबांना म्हटलं मला आहे काय रे मधू म्हणले. अहो साहेब म्हटलं मला रस्ता चौरंगीनाथावर असा असा करायचा आहे. मग ते कोल्हापूरचा झोनलला एक भोसले होता. भोसले म्हणले ह्याचं काय बघ हे रस्ता करायचा नुसतं इकडे बघितल्यागत कर. ॲक्शन करून मी सांगितले आणि साहेब पुढे गेले. त्या अधिकाऱ्याने मला नाव गाव पत्ता मोबाईल नंबर कुठं रस्ता करायचा आहे लागली. सगळे अधिकारी होते बोलविले. म्हणले यांचा रस्ता करायचा आहे दुर्लक्ष करायचं तक्रार करायची नाही. कोण तक्रार करीत असेल त्याला ना ऐकल्यागत करायचं. आणि मग उभं राहून तो रस्ता केला आणि सगळी वाहनधारक तयार झाली आणि तो रस्ता केला. मग रस्ता करत असताना बऱ्यापैकी मला राजू मोरेंनी मदत केली. बऱ्यापैकी नेरलीच्या लोकांनी मदत केली आणि मी असा संयुक्तरित्या तो रस्ता केलेला आहे. आणि मला शेवटचा राजू मोरेनं सुद्धा फार चांगलं पैसे तिथं दिलं. तुमच्या ह्याच्या चांगलं आहे. दाता चांगला आहे. अन्नदाता आणि देणगीदार इतका सहजासहजी मिळत नाही. फोनवर त्यानं मला अनुमती दिली आणि त्या काळात मला वाटतं 20 का 25 हजार रुपये दिलं. अजून काय लागलं तर मागा म्हणून सांगितलं. मला शेवटचा हा प्रश्न विचारायचा की हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे हा काय तेवढा सोपा नव्हता. तर अडथळे बरेच आले असतील तर त्या अडथळ्यांवरती नेमकी कशी मात केली तुम्ही? कसं होतंय करता करता परमेश्वर माणूस म्हणतो. तुम्ही चांगलं करीत राहा चांगल्या वाटेनं जात राहा. बऱ्यापैकी आचार विचार असणाऱ्या माणसाची संगत करा आणि त्याच्याबरोबर थांबा. मग दोस्ती करायची असो पैरा करायचा असो नाही तर त्याच्याबरोबर थांबायचं असो. किंवा 4 माणसं बसले ती तिथं थांबवा. 4 माणसं पत्त्याची पानं खेळते ती 4 माणसं तिथं पेत बसले ती 4 माणसं वेगळ्याच थापा मारते ती 4 टवाळकी वेगळीच थापा मारते ती. सांस्कृतिक विचार आणि राजकीय आणि सामाजिक आणि प्रपंचिक विचार मांडते ती त्याच्याजवळ थांबायचं. आणि मग त्याच्याजवळ थांबत असताना त्याच्याबरोबर चालत असताना बोलत असताना ऐकत असताना जी काय अवगत आहे तेवढंच घ्यायचं. जी काय अवगत नाही ती घ्यायचं नाही. माझ्याबरोबर राजकारणात असताना बऱ्यापैकी भजनी आहेत बऱ्यापैकी कीर्तनकार आहेत बऱ्यापैकी दारुडे आहेत बऱ्यापैकी चोरटे आहेत बऱ्यापैकी लबाड आहेत बऱ्यापैकी थापे मारणारे आहेत. पण त्यांचं कोणाचं काय घ्यायचं हे ठरवलं आपण. म्हणून आपण दीर्घकाळ आणि बऱ्यापैकी टिकाऊ स्वरूपाचं संसारातून राजकारण राहिलो. संगत करताना सुद्धा कोणाचीही केलेली नाही. संगत जिथं करायची आहे तिथं व्यवस्थितच करायची. नक्कीच ह्या सगळी नैतिक मूल्य पाळल्यामुळं ही सगळी शाश्वत गोष्टी तुम्हाला जमल्या. आज वेळात वेळ काढून नानांनी आपल्याला त्यांचा संपूर्ण प्रवास असेल त्यांचं राजकारणातली जडणघडण असेल आणि सगळे टप्पे जे आहेत ते आपल्यासोबत आपल्या ह्या हितगुजाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नमस्कार. त्यांचा स्वभाव म्हणजे असा आहे की मन मिळावं माणसं मिळावं समोरून येणाऱ्या व्यक्तीला चांगलं बोलावं घरातल्या माणसाने सगळ्यांनी सांभाळून घ्यावं सगळ्यांनी गोड बोलावं सगळ्याकडे लक्ष द्यावं कुणाला दुर्लक्ष करू नये. सगळं कुठंही कशाला बी हे केलं तरी ती उभा असते. ती धार्मिक कामाला सामाजिक कामाला शेतातल्या कामाला सगळ्या विषयात वाहनाच्या विषयात सगळ्या. आज तुम्ही एकत्रपणे एवढा प्रपंच एवढं यशस्वी केलं तर काय समाधान वाटतंय? समाधान वाटतंय की सगळीकडनं समाधान आहे. कुठं काय असं काय राहिलंय असं नाही सगळीकडनं व्यवस्थित आहे. तुम्ही काय सांगाल नाना? काय एकत्रपणे तुम्ही आता एवढा प्रपंच यशस्वी करून दाखवला. एकदाच मी लग्न झाल्यानंतर सांगितलं एक काळची पत्नी आणि आनंद काळची माता आहे. अगदी आईची सुद्धा मला उणीव कधी भासू दिली नाही. कधी दुखतंय खोकतंय कधी काय खाऊस वाटतंय कधी उपाश आहे तात्याला आहे कधी त्रास झाला आहे ह्याचं कधीही भान ठेवून वागली कधी विसरली नाही. आणि जिथं जिथं कुठं जिथं जिथं अडचणी असतील तिथं पूर्णतः अगदी मन धन सगळ्या ह्यांना मदत करण्याचं काम गेले 53 वर्ष केलं. मग आनंद गोष्टी काय वेळेला खवळला असेल बडबडला असेल शिव्या दिल्या असेल जमलं तर विहिरीवर सुद्धा हिला पाट्या व्हायला मी नेलेले आहे. बर
जमलं तर बायकांच्या बरोबर माणसांच्या बरोबर पाणी पाजाय सुद्धा लावलेलं आहे, औषध द्यायला लावलेलं आहे. काही वेळेला ट्रॅक्टर गाड्यासुद्धा धुया लावलेल्या आहेत. त्या शेण काढणे धारा काढण्यापासून अनंत गोष्टी माझ्याबरोबर काम करण्याचं, मजुराबरोबर काम करण्याचं काम केलं. कधीही मला बाबा हे झालं ते झालं असं करताय तसं करताय बिचारीनं या माऊलीनं 53 वर्षात कधी उद्गार असलं काढलं नाही. ते पूर्णतः सगळ्या गोष्टीला सुखादुःखात सहभागी आहे, सगळ्या गोष्टीला मदत करण्याचं काम केलं म्हणून मी इथंपर्यंत आलो. इथंपर्यंत संसार करता आला, मुलांचं संगोपन करता आलं, मुलांना संस्कृती चांगली देण्यात आली, शिक्षण चांगलं देण्यात आलं. प्रगती होण्यात बरोबर 2 चाकं बरोबरीला लागते तसं 2 चाकाचं काम बरोबरीनं केलं म्हणून संसार इथंपर्यंत आणता आला, नाहीतर अन्यथा आणता आला नसता. 1 चाक पंक्चर आणि 1 चाक जर चांगला आहे म्हणून गाडी कधीही चालत नाही. दोन्ही चाकं समान राहिली, समान राहिल्यामुळे प्रपंच इथंपर्यंत आणता आला आणि त्याला यश आलं.